नमस्कार. जय महाराष्ट्र सर्वांना. आज मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मध्ये मला ज्या 8340 मतदारांनी इमानदारीने, निस्वार्थपणाने आणि निष्ठेने मतदान केलं आहे, अशा सर्व प्रभाग क्रमांक 3 मधील मतदारांचे मी खूप खूप आभार मानते. त्याचप्रमाणे आमची शिवसेना शाखा क्रमांक 3 चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासेना तसेच मनसेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. कारण आज आपण सर्वांनी मिळून हे दाखवून दिलेलं आहे की ह्या प्रभागामध्ये कितीही पैशाचा पाऊस पाडला गेला असेल, कितीही लोकांना आमिष दिलं गेलं असतील, कितीही त्यांच्या सत्तेचा गैरवापर केला गेलेला असेल, त्यानंतर सुद्धा या प्रभागामध्ये या नागरिकांनी, ज्यांनी आम्हाला मतदान केलंय, त्यांनी न घाबरता, न डगमगता आपल्याला, शिवसेनेला, ठाकरे कुटुंबाला पाठिंबा दिलेला आहे. आजही ठाकरे कुटुंबाचा विश्वास, लोकांचा जो विश्वास आहे ठाकरे कुटुंबावर, तो आजही अबाधित आहे. आज बीजेपीचे मातब्बर उमेदवार आपल्या समोर उभे असून सुद्धा आपण सर्वांनी, मतदारांनी आणि माझ्या सर्व सोबतच्या पदाधिकाऱ्यांनी जे प्रामाणिकपणे कार्य केलेले आहे, त्याच्यामुळे एकही रुपया न वाटता, कोणालाही एकही रुपया न वाटता आपण सर्वांनी मिळून जी 8300 मतं इथे मिळवलेली आहेत, तिकडे आपला विजय झालेला आहे, मी असं समजते. आणि पैसे वाटून सुद्धा जास्त मतांनी लीड घेता न आली अशी बीजेपीचा हा पराभव आहे असं मी समजते. कारण मी एक सामान्य महिला होते हो. माझ्या घरी कोणी मंत्री संत्री नाहीयेत, आमदार खासदार नाहीयेत, आणि त्याच्यानंतर सुद्धा ठाकरे कुटुंबावर विश्वास ठेवून आणि माझ्या कामावर विश्वास ठेवून एवढा पैशाचा पाऊस पडलेला असताना सुद्धा ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्या माझ्या मतदारांना मी सांगू इच्छिते की आज जरी मी निवडून आलेली नसली तरी पण जे समाजकार्य मी पहिल्यापासून करत आले होते, याच्यानंतर सुद्धा अगदी दुपटीने जास्तपणे मी ते कामं करत राहणार. आम्ही आधी सांगितलं होतं, मी निवडून आली तरी निष्ठावंत आणि निवडून नाही आली तरी निष्ठावंतच राहणार. त्याच्यामुळे माझ्यासारख्याच सर्व निष्ठावंतांना पुन्हा एकदा सांगेन, हा पैशाचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय हा नाहीये. म्हणून कोणीही डगमगून जाऊ नये, कोणीही कुठल्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नये. कारण आपण सर्वांनी ही लढाई खूप चांगली लढलेली आहे आणि पराभव जरी झालेला असला तरी तो पराभव सुद्धा इतिहासामध्ये नोंद केली जाईल अशा प्रकारचा असेल आणि आहे. त्यामुळे पुनश्च सर्वांचे खूप खूप आभार मानते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.